वत्सलेचा शंभूनाथाच्या घरात आपल्या वडिलांची शापवाणी घेऊन गृहप्रवेश तर झाला. इकडे अमृतानं आपलं घर भराभरा आवरायला घेतलं. तिने आपल्या घरातलं इडूक मिडूक गोळा करून एका गोणपाटात भरलं आणि त्या गोणपाटाचं तोंड गच्च बांधून टाकलं. त्यानंतर तिने आपल्या पतीची तसबीर आणि देव्हाऱ्यातले सगळे देव आपल्या एका लुगड्यात बांधून घेतले. देव्हारा आणि भांडीकुंडी दुसऱ्या गोणपाटात घातली आणि घरचा सगळा पसारा आवरल्यानंतर तिने आपली लाडकी गौरी आणि हे घर राघव भटांना द्यायचं ठरवलं. त्या रात्री तिला झोप म्हणून लागली नाही. त्या रात्री अमृताला आपला भूतकाळ आठवला होता. कोकणातल्या एका दरिद्री भटाची ती एकुलती एक लेक होती. लहानपणीच तिची आई गेली होती आणि वडील नेहमी दम्यानं आजारी असायचे. एकदा पिठलं भात जेवताना तिचे वडील तिला म्हणाले होते, "आंबे, शंकराच्या मंदिराचे भट ओंकारेश्वर यांना यंदा कर्तव्य आहे आणि उद्या ते तुला पाहायला येणार आहेत." तशी ती त्या देखण्या ओंकारेश्वर भटांना ओळखत होती. मनोमनी ते तिला आवडतही होते. परंतु नंतर तिला वाटलं, एवढ्या देखण्या तरुणाला आपल्यासारखी सामान्य रूपाची तरुणी पसंत पडेल का? पण नंतर योगायोगानं सगळं जुळून आलं आणि ती अंबाची अमृता होऊन ओंकारेश्वरांच्या जीवनात आली. ती आपल्या देखण्या पतीवर नितांत माया करत होती आणि लवकरच शंभूनाथ तिच्या आयुष्यात आला. शंभू 10 वर्षाचा असताना एकदा ते गावातल्या शंकराच्या देवळाचे मालक नरहरीराव यांनी ते देऊळ दुसऱ्याला विकलं. त्या दुसऱ्या मालकाचा भट त्या मंदिरात आला आणि ओंकारेश्वरांना त्या देवळातनं काढून टाकण्यात आलं. त्यामुळे नंतर त्यांनी कायमचं कोकण सोडलं आणि ते मालेगावला स्थायिक झाले होते. त्यावेळी ओंकारेश्वरांनी आपल्या जवळची सगळी पुंजी घालून हे घर विकत घेतलं होतं. त्यावेळी आपलं हे स्वतःचं घर अमृताला फार आवडलं होतं. आपलं घर, आपला पती, आपला मुलगा हेच तिचं परमसुखाचं भावविश्व होतं. या घरात ती ओंकारेश्वरांची पत्नी आणि शंभूची आई म्हणून वावरली होती आणि आता ती सासूसुद्धा झाली होती. एखादी वास्तू भरभरून देते तसं तिला या घरानं तिच्या कुटुंबाला नेहमी चांगले दिवस दिले होते. तिचे पती ह्याच घरातनं गेले तरी त्यांचा भास ह्या घराला सदैव चिकटलेला होता. राघव भटांनी सहस्त्र उपकार तिच्यावर, तिच्या कुटुंबावर केले होते. आता त्यांचं घरसुद्धा अर्धवट कोसळून उभं होतं, म्हणून आपलं घर राघव भटांना द्यायचा तिने निर्णय घेतला. शंभूला तो निर्णय मान्य असला तरी गौरीबद्दल तो आईला म्हणाला, "आई, मी गौरीला सोडू शकत नाही, तिला मी राजापूरला नेणार." अमृता त्याला म्हणाली, "बाळ, तुझ्या भावना मला समजतात. हे बघ, राघव भाऊजींनी आपल्यावर उपकारांचा एवढा मोठा डोंगर रचून ठेवला आहे, त्याची ही थोडीशी भरपाई आहे. हे बघ शंभू, त्यांना आणि सावित्रीला आपल्यापेक्षा गौरीची फार गरज आहे. विशेष म्हणजे गौरी आपल्याच घरात राहील, त्यात गौरी अजून फार लहान आहे." शंभू नंतर काही बोलला नव्हता. अमृताला वाटलं आता तिला हे घर सोडून त्या कुठल्या प्रभूंच्या मसणात जावं लागणार होतं, देव जाणे. हा विचार करत करत तिचा अगदी पहाटे पहाटे जरा डोळा लागला होता. त्या रात्री वत्सला शंभूजवळ झोपली होती. वास्तविक शंभूला तिला विचारायचं होतं, "वत्सला, तू ठीक आहेस ना?" परंतु ती आपली सतत पदरानं डोळे पुसत नाकानं सू सू करत राहिली होती आणि शंभू तिच्याकडे बावरून बघत जागाच राहिला होता. खरं तर त्याच्या आयुष्यात वत्सलाचं ते परत येणं त्याला फार भावलं होतं. त्या आपल्या काही भावना त्याला तिच्याबरोबर बोलून व्यक्त करायच्या होत्या, पण तिचं आपलं ते सू सू थांबतच नव्हतं. शेवटी शंभू वैतागानं आपली कूस पालटून झोपी गेलेला होता. दुसऱ्या दिवशी अमृताने आणि शंभूनं कचेरीत जाऊन आपलं घर रीतसर राघोभटांच्या नावावर करून टाकलं होतं. त्या दिवशी वत्सला आंघोळीला गेलेली असताना शंभूनं हळूच आईजवळ जाऊन तिला विचारलं, "आई, अगं ती सतत आपल्या डोळ्याला पदर लावून का बसते ग?" तेव्हा त्याची आई हसत त्याला म्हणाली, "अरे, तू तिच्या डोळ्यावरचा पदर काढून तिच्याशी बोलावंस म्हणून ती असा डोळ्यावर पदर घेऊन बसते. शंभू, तू थोडं तिच्याशी बोलत जा रे." एवढं सांगून अमृता चुलीकडे वळली. त्याचवेळी वत्सला आंघोळ करून आत आली. तो हलकेच तिच्याकडे जात हळूच म्हणाला, "वत्सला." तसं ती इतक्या जोरात रडायला लागली की तो घाबरून अंगणात पळाला आणि वत्सला रडता रडता हलकेच हसली. नंतरचे ते 2 दिवस झर्रकन निघून गेले. तिसऱ्या दिवशी पहाटे प्रभूंच्या घरच्या 3 बैलगाड्या आल्या, अमृताच्या अंगणासमोर उभ्या राहिल्या. तेव्हा अमृता शंभूला म्हणाली, "शंभू,
जा, गौरीला घेऊन अंगणात आण. जाताना तिला समोर बघून मला जाऊ देत. अमृताच्या घरचं सगळं सामान पुढच्या बैलगाडीत भरलं गेलं तेव्हा राघोभट आणि सावित्री काकू तिथे धावत पळत आले होते. दुसरी बैलगाडी प्रभूंनी वत्सलेला दिलेल्या भेटींनी आणि भांडीकुंड्यांनी भरली होती आणि शेवटच्या बैलगाडीत त्या तिघांची बसण्याची सोय करून अनेक फराळाचे डबे त्यात भरलेले होते. पाण्याची भरलेली घागर तिथे ठेवली होती. अनेक गावकरी मंडळी अमृता आणि शंभूला निरोप देण्यासाठी आले होते. वत्सला मात्र ती फोटोची पिशवी हातात घेऊन डोळे पुसून सावित्री काकूंच्या जवळ उभी होती. तेवढ्यात एका नोकरानं एक चंदनाची नक्षीकाम केलेली पेटी आणली. वत्सलेच्या हातात देत म्हणाला, ताई, ही मंदाताईंनी तुम्हाला दिली आहे. वत्सलानं आपल्या हातातली पिशवी सावित्री काकूंच्या हातात देऊन ती पेटी उघडली आणि तिचे डोळेच पाणावले. तिच्या लग्नासाठी केलेले सगळे दागिने त्यात होते. नवीन मंगळसूत्र होतं, एक चांदीची कुंकवाची डबी होती. अमृतानं जेव्हा हे सगळं बघितलं तिला एकदम प्रभूंच्या शापवाणीची आठवण झाली आणि ती संतापानं त्या नोकराला म्हणाली, ही पेटी आणि ती सामानाची बैलगाडी आहे ना, तुम्ही परत घेऊन जा. आम्हाला प्रभूंच्या कोणत्याही भिकेची गरज नाही आहे. अमृताचं ओरडणं ऐकलं आणि वत्सलानं पुन्हा डोळ्याला पदर लावला. तसे राघोभट पुढे येऊन म्हणाले, वहिनी, अगं शांत हो. हे बघ, झालं ते गंगेला मिळालं. बघ, हा वत्सलेचा लग्नाचा आहेर आहे आणि तिचा त्यावर अधिकार आहे. अगं, आईने दिलेली भेट मुलींनी कधी अव्हेरू नये. तसं अमृता रागानं म्हणाली, एवढं जर असतं ना भाऊजी तर त्या स्वतःही घेऊन आल्या असत्या. तेव्हा शंभू पुढे झाला आणि म्हणाला, आई, आता जाऊ दे ना गं. प्रभू कसे आहेत तुला माहिती आहे ना. शंभू असं म्हणत होता तेव्हाच त्या नोकरानं शंभूच्या हातात एक पाकीट दिलं. त्यात वत्सलेच्या नावावरच्या राजापुरातल्या इस्टेटीची कागदपत्रं होती. अमृतानं देखील जाताना उगाच वत्सला शंभूचा हिरमोड व्हायला नको म्हणून ती गप्प राहिली. अमृतानं नंतर जास्त वेळ न घालवता राघोभटांच्या हातात आपल्या घराची चावी, गौरीचे दावे आणि घरची कागदपत्रं देत भरल्या गळ्यानं ती म्हणाली, भाऊजी, तुमचे उपकार आमच्यावर डोंगरा एवढे आहेत. आमच्या प्रत्येक संकटाच्या वेळी एखाद्या वडिलांसारखं तुम्ही आम्हाला सांभाळलं. आता ही घराची चावी आणि हे घर मी तुम्हाला अमृता आणि शंभू थाळी म्हणून देते आहे. या घरानं आम्हाला नेहमी चांगलं दिलं, ते तुम्हालासुद्धा चांगलंच देईल. मी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तांदूळ ठेवलेत, ते चिमण्यांना खाऊ दे. आणि सावित्री, तुझा हात माझ्या या घरावरनं फिरला की या घराला कधी माझी कमी भासणार नाही. अमृता असं म्हणत असताना घराच्या वरची 2 कौलं अचानक खाली पडून फुटली. ते पाहून सावित्री काकू हसत रडत म्हणाल्या, बघ अमृता, तुझं घर म्हणतंय तुझी कमी त्याला नेहमी जाणवत राहील बरं. अमृतानं गौरीचे दावे सावित्री काकूंच्या हातात देत म्हटलं, सावित्री, ही माझी पोर आहे, हिला नीट सांभाळ. कधी तू पुरणपोळ्या केल्यास तर हिच्या तोंडात 2 घाल. हिला पुरणपोळ्या फार आवडतात. आणि रडत अमृता आणि शंभू गौरीजवळ गेले तेव्हा त्या मुक्या जीवाला कळलं की आपल्याला सोडून ही दोघं जात आहेत. तशा गौरीच्या डोळ्यातनं अनिवार्य अश्रुधारा व्हायला लागल्या. अमृता आपल्या पदरानं तिचे अश्रू पुसून तिला म्हणत होती, पोरी, अगं उगी रडू नकोस, अशानं मला जाताना त्रास होईल गं. आणि तरीही तिची गौरी रडत होती. नंतर शंभू, वत्सला, राघोभट, सावित्री काकू आणि सगळ्या जमलेल्या गावकऱ्यांच्या पाया पडले. अमृतानं देखील सगळ्यांचा निरोप घेतला. शंभूनं अगोदर आईला बैलगाडीत चढवलं आणि नंतर वत्सलेला चढवलं आणि राघोभटाला येतो काका काकू असं म्हणून तो बैलगाडीत बसला. बैलगाड्या सुटल्या. प्रभूंचा गाडीवान त्यांना थेट राजापुराला नेऊन सोडणार होता आणि गावागावात थांबून होणारा तो प्रवास 5 दिवसांचा होता. अमृताची बैलगाडी जरा दूर गेली होती की इकडे गौरीनं एकदम हमरत हिसका मारून आपले दावे सावित्री काकूच्या हातातून सोडवून घेतले आणि ती अमृता शंभूच्या बैलगाडीपाशी हमरत हमरत धावत धावत यायला लागली. गाडीवानानं गाडी थांबवली. गौरीच्या पाठीमागून धावत आलेले राघोभट शंभूला म्हणाले, शंभू, हिला तुमच्याबरोबर घेऊन जा, ही तुमच्याशिवाय इथे राहूच शकणार नाही. तेव्हा तो गाडीवानसुद्धा मागे वळून अमृताला म्हणाला, अक्का, असा आपला मायेचा जनावर कावा सोडून शान जाऊ नये. त्यानं जनावर चारा पाणी सोडून शान जीव देतंय. म्या तो दावा मागं गाडीला बांधतो, ती गाडी मागणं येईन. तुम्ही काय पण चिंता करू नकासा.
आणि गौरी आपल्या मायेच्या माणसांबरोबर राजापूरकडे निघाली. जेव्हा गाड्या निघाल्या तेव्हा वत्सला सारखी मागे मागे बघत होती, पण तिच्या माहेरचं कोणी तिचा निरोप घ्यायला आलंच नव्हतं. शंभूची बैलगाडी मालेगावातून जाताना शंभूनाथला ती काळ्या रामाच्या मंदिराच्या जवळची नदी दिसली आणि त्याला ते खूप वर्षामागचं अशुभ गणपती विसर्जन आठवलं. त्यांनी घृणेने आपली मान फिरवली. त्यावेळी त्याला वाटलं, निदान देवानं तरी अशी कुणाची घृणा घेऊ नये. शंभू याच उलटसुलट विचारांनी आपला चांगला वाईट भूतकाळ मालेगावात सोडून त्या राजापूरला त्याला घेऊन जाणाऱ्या वाटेवर स्थिर डोळे लावून मागे मागे जाणारा रस्ता पाहत शांतपणे बसून राहिला होता. वत्सला शांतपणे खाली मान घालून शंभूजवळ बसून राहिली होती, पण तिच्या डोळ्यांसमोर राहून राहून तिच्या आईचा चेहरा येत होता. तिला माहिती होतं बाबांनीच आईला तिला भेटू दिलेलं नसावं. त्यावेळी वत्सलेला आपल्या बाबांची आठवण झाली आणि तिला एकदम त्याचं वाईट वाटलं. खरं तर कृष्णापेक्षा त्यांची तिच्यावर फार माया होती. तिच्या लग्नाची एवढी तयारी त्यांनी केली होती, पण तिच्या लहानशा मनाचा त्यांनी कधी विचार केला नव्हता. खरं तर त्यांना तिचं शंभूशी लग्न लावून तिला सगळं काही देता आलं असतं, पण आपल्या प्रतिष्ठेपुढे त्यांनी तिची पर्वासुद्धा केली नव्हती. या सगळ्या घटनेनंतर कृष्णकांता कधी तिच्याशी बोलली नव्हती. उलट ती कधी दिसली तर ई करून तिच्यापासून ती लांब निघून जायची. एकदम वत्सलेल्या आपल्या बाबांची, आईची, कृष्णाची भयंकर आठवण आली. तिला वाटलं, आपण आपल्या कुटुंबाला असं सोडून कुठे चाललो आहे. तिच्या पोटात एकदम तुटून आलं आणि ती एकदम ओक्साबोक्षी रडायला लागली. शंभूने हलकेच तिचा हात आपल्या हातात घेतला आणि दाबला. अमृता तिला म्हणाली, वत्सला रडू नकोस बाळ. अगं काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं, एवढंसुद्धा तुला कळत नाही का. वत्सला एकदम रडायची थांबली. अशी ही आपल्या प्रेमासाठी असं जगावेगळं धाडस करणारी वत्सला माझी आई होती. तर आईमध्ये नकळत गुंतलेला शंभूनाथ माझे पूज्य बाबा होते आणि नेहमी आपल्या मुलाच्या सुखासाठी धडपडणारी अमृता माझी आजी होती. माझ्या नारायण आजोबांना, मंदा आजीला किंवा कृष्णा मावशीला मी मंजिनी येशानी कधी पाहिलं नव्हतं. फक्त आईने आणलेला त्यांच्या फोटोवरनं आम्ही त्यांना ओळखत होतो, पण त्या कुणी आपल्या हयातीत आमच्याबरोबर संबंधच ठेवला नव्हता. माझी आई मात्र आपल्या सुखी जीवनात फक्त आपल्या त्या माहेरच्या आठवणीच्या भूतकाळात शिरून नेहमी आपले सुंदर डोळे ओले करत राहिली होती. कधी आमच्या अहिल्याच्या शिळेवर बसून ती मला म्हणायची, सोने, कधी दूरच्या आपल्या मायेच्या माणसाचे गंध हा वारा घेऊन येतो आणि तो गंध ओळखून घेतल्यावर फार फार बरं वाटतं बघ. वाटतं आपण सुद्धा या वाऱ्यासारखं वाहत दूर दूर जावं आणि आपल्या माणसात मिसळून हलकेच त्याचा गंध घेऊन परत यावं. आणि हे सांगताना तिचे ते सुंदर डोळे श्रावणातल्या सरीसारखे गळायला लागायचे. खरोखर माझ्या आईने आपल्या लहानशा प्रेमाची फार मोठी किंमत चुकवली होती, पण तिने आपल्या प्रेमानं माझ्या बाबांचं आणि आजीचं जीवन क्षणामध्ये बदलून टाकलं होतं. तरी मी तुम्हाला माझ्या प्रभू आजोबांवरनं सांगते की तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधी कोणाचं चांगलं करता आलं नाही तर निदान कोणाला शाप देऊन त्याचं जीवन उद्ध्वस्त तरी करू नका, कारण नंतर त्या उद्ध्वस्त आयुष्याचे भयंकर परिणाम निरपराध जीवांना भोगावे लागतात. त्या 5 दिवसांच्या प्रवासानंतर अखेर राजापूर गाव आलं होतं. अर्थात गाडीवानानं आपली गाडी गावातनं न आणता आडवळणानं सरळ घराकडे आणली होती. अमृताने आणि शंभूनं जेव्हा ती आजूबाजूची जागा, आपलं घर पाहिलं तेव्हा तो परिसर त्यांना आवडला. तिथे कोणी लक्ष न दिल्यामुळे घराच्या भोवती झाडाचं जंगल माजलं होतं. आंब्याची, जांभळाची झाडं वाटेल तशी वाढली होती. सुकलेल्या पानांचा खच जागोजागी पडला होता. तिथला संपूर्ण परिसर धूळ, माती, दगड, धोंडे, पानं, फांद्या यांनी अगदी भरून गेला होता. आणि त्या सगळ्यामध्ये उभं असलेलं ते घर एखाद्या भूतासारखं दिसत होतं. त्या घराचं पुढचं दार मोडलं होतं. सगळ्या खिडक्या खिळखिळ्या झाल्या होत्या. माझघराची खिडकी तर मोडून चुलीजवळ पडली होती. चूल फुटलेली होती. वरची कौलं फुटून घरात पडली होती. तरी शंभूला जाणवलं, इथे काही आलबेल नसतानासुद्धा हे घर मजबूत आहे. ते जणू कोणाची वाट पाहून पाहून नंतर थकून असं मोडून पडलं आहे. त्या तिन्ही गाडीवानांनी भराभरा सामान काढून त्या घराच्या धुळीनं भरलेल्या दिवाणखान्यात ठेवलं.
आणि ते शंभू अमृताचा आणि वत्सलेचा निरोप घेऊन लगेच निघूनही गेले. शंभू आत आलेल्या अमृताला म्हणाला, आई, आपण इथे कसं राहायचं गं? अगोदर हे घर नीट करायला लागेल. तेव्हा अमृता शांतपणे म्हणाली, शंभू, अरे हे आपलं घर आहे आणि आपल्या ह्या घरात आपल्याला कसंही राहता आलं पाहिजे. तेव्हा शंभूनं एकदम अमृताचा हात धरून माझघरातल्या त्या कोपऱ्यात बोर्ड दाखवलं. तिथे तो आपलं वेटोळं घालून फणा पसरून फुसफुस करत बसला होता. शंभू त्याला मारायला इथे तिथे काही मिळतंय का हे बघत असताना अमृता एकदम म्हणाली, म्हणजे तुम्ही आमच्या अगोदर इथे येऊन बसलात तर? पण आता तुम्ही पळा, आम्ही इथे आलो आहे. तसं खरोखर तो नाग अमृताचं बोलणं समजल्याप्रमाणे त्या मोडलेल्या खिडकीतून सळसळत निघून गेला होता. वास्तविक आपल्या व्यवसायाप्रमाणे प्रभूंना इथल्या झपाटलेल्या बकुळ रानामुळे इथली ही जमीन आणि घर अगदी अल्प किमतीत मिळाली. त्यावेळी एकदा मंदाताई, वत्सला, कृष्णा यांच्यासह प्रभू इथे एकदा येऊन गेले होते. तेव्हा मोठी वत्सला अवघी 3 वर्षाची होती. तिला आता ह्या घराची काही आठवणसुद्धा नव्हती, परंतु कदाचित त्यावेळी इथे आलेली लहान वत्सला या घराला आवडली असावी, म्हणून त्या घरानं तिला आपल्याकडे बोलवून घेतलेलं असावं. कारण म्हणतात ना, एखादं घर आपल्याला आवडण्यापेक्षा आपण त्या घराला आवडणं हे फार महत्त्वाचं असतं. शंभूने आणि अमृताने नंतर रात्रंदिवस मेहनत घेतली. इथल्या घराला, आजूबाजूच्या परिसराला थोडं रंगरूप आणलं. पुढे त्याच्या त्या कठीण वेळी राजापुरातले काही गावकरी, विशेषतः तिथले केदार भट आणि आमचे दादूबाबा या सगळ्या चांगल्या माणसांनी माझ्या बाबांना इथे नीट बस्तान बसायला खूप मदत केली. आणि त्यांच्या मदतीनं माझ्या बाबांनी आणि आजीने आपल्या या सुंदर घराला झाडाफुलांनी, धनधान्यांनी भरून टाकलेलं होतं. आमच्या दादूबाबांनी तर घराचे दरवाजे, खिडक्या, फडताळं नवीन करून या घराचं रंगरूपच बदलून टाकलं. बाबांनी त्यांच्याच मदतीनं आमच्या संपूर्ण घराला कुंपण घातलं, घरावर नवीन कौलं चढवली आणि गौरी दुर्गीसाठी घरासारखा गोठा केलेला होता. आणि ह्या प्रत्येक गोष्टीत आमच्या दादूबाबांचा हातभार होता. नंतर माझ्या बाबांना त्या झपाटलेल्या बकुळ रानाबद्दल कळलं, तेव्हा ते जरा धास्तावले, कारण ते रान अगदी आमच्या शेतजमिनीला लागून होतं. पण त्यावेळी नेहमी धीरानं वागणारी माझी आजी बाबांना म्हणाली, हे बघ शंभू, आपण कोणाच्या वाटेला गेलो नाही की आपल्या वाटेला कोणी येत नाही, मग ती भूतं असोत किंवा माणसं असोत. आणि माझ्या बाबांना आपल्या आईचं बोलणं पटलं. ती दोघेजण सतत कसल्या ना कसल्या कामात बुडालेली असत. अशावेळी माझ्या आईला एकटीला फार कंटाळा यायचा. नंतर ती त्या दोघांमध्ये काहीतरी आपणसुद्धा करतोय हे दाखवायला लुडबुड करत राहायची. कधीकधी काय व्हायचं, ती काहीतरी काम करायला जायची आणि घोटाळा करून ठेवायची. नंतर आपल्या सासूकडनं बोलणी खायची. एकदा बाबा तिला हळूच म्हणाले, जा वत्सला, तू जाऊन एखादं झाड लाव. तशी आजी हसून म्हणाली, वत्सले, पण बाई उलटं झाड लावू नकोस हां, नाही तर झाडाचं मूळ वर आणि फळं खाली लागायची. हे ऐकून वत्सला तेव्हा टाळ्या मारत हसली आणि म्हणाली, आई अहो तसं झालं तर किती किती मजा येईल. म्हणजे फळं काढायला झाडावर चढायला नको, झाडाला टेकून बसायचं आणि खायची फळं. त्यावेळी तिच्या त्या बालिशपणाला माझी आजी आणि बाबा हसले होते. तसं पाहता बाबांच्या आयुष्यात माझ्या सुंदर आईच्या येण्यानं त्यांच्या वैराण आयुष्यात प्रेमाची हिरवळ उगवली होती. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर आता प्रथमच त्यांच्या तोंडावर हास्य विलसत होतं. माझ्या आईच्या सुंदर डोळ्यात आणि तिच्या गालांवरच्या खळ्यात बाबांचा जीव अगदी गुंतून गेला होता आणि आपल्या पोराला असं तृप्त बघून माझ्या आजीला फार बरं वाटत होतं. वत्सला आपल्या त्या फडताळांनी भरलेल्या अंधाऱ्या पण उबदार घरात आपल्या प्रेमळ सासू आणि पतीच्या सहवासात खूप आनंदी होती. अहोरात्र झाडापानात, मातीत खपणाऱ्या आपल्या विष्णूसारख्या देखण्या पतीच्या कणखर मिठीत रात्री ती लोण्यासारखी वितळून जायची. ह्या आपल्या पतीच्या कणखर मिठीतल्या तिच्या त्या वेदनासुद्धा तिला परमसुख देत असत. प्रभूंची ती फुलाच्या पायगड्यांवरनं चालणारी वत्सला आता तिच्या नवऱ्याच्या घरात काही नसतानासुद्धा मायेच्या वर्षावानं त्या संसारात अगदी एकरूप झालेली होती. वास्तविक पाहता प्रभूंची वत्सला फार लाडकी लेक. पण तिने जेव्हा त्यांचा, मंदाताईंचा किंवा कृष्णाचा विचार न करता शंभूनाथबद्दल निर्णय घेतला, तो त्यांच्या अहंकारी मनाला फार दुखावून गेला होता. त्यांना वाटत होतं आपली सोन्याच्या ताटात जेवणारी वत्सला लवकर त्या भिकाऱ्याच्या घरात कंटाळेल आणि नंतर तिला आपल्या वडिलांची आठवण येऊन तिला आपल्या लग्नाचा पश्चात्ताप होईल.
कदाचित ती पुन्हा इथे रडत पडत माफी मागत येईल, त्यावेळी तिला ते तिथून हाकलून देणार होते आणि त्यावेळी त्यांच्या मनाला खरी शांती लाभणार होती आणि त्या दिवसाची ते वाट बघत होते. पण फक्त एकट्या मंदाताईंना माहिती होतं की त्यांची ती सोशिक पोर पुन्हा म्हणून या घरात कधीच येणार नाही. आपण आपल्या पोरीला कायमचे घालवून बसलोय, हीच एक भावना त्यांचा जीव नेहमी जाळत राहिली. खरं तर श्रीमंत वत्सलेचं माझ्या गरीब बाबांशी झालेलं लग्न, नंतर झालेला माझा जन्म, हे सगळं विधिलिखित होतं. यात कोणाचाही काहीही दोष नव्हता आणि त्या सारीपाटाच्या खेळात माझे आई वडील आणि माझ्या प्रभू आजोबांची ती शापवाणी हे निमित्त मात्र. मी त्या खेळातली राणी होते. नंतर तो सारीपाटाचा खेळ संपून गेला आणि त्या खेळात कोण जिंकलं कोण हारलं कोणालाही कळलंच नाही. आजीच्या नेहमी ब्राह्मणी स्वयंपाकात वरण भात, भाजी पोळी, चटणी, कोशिंबीर, झालंच तर गोडाचं म्हणून एखादी खिरीची वाटी पानात असायची आणि तोंडी लावायला चुलीत भाजलेल्या पोह्याचा पापड आणि लोणचं असायचं. दह्याच्या लहान वाटीबरोबर साजूक तुपाची वाटी असायची. वत्सलेच्या घरात या उलट मांस मटणाचा स्वयंपाक असायचा. माझ्या आजीला एकच चिंता होती की ही प्रभूंची लेक आपल्या ब्राह्मणी जेवणा खाण्याला जुळवून घेईल का नाही. पण चांगल्या वत्सलानं आपल्या सासूच्या जेवणाबद्दल कधीही कुरकुर केली नव्हती. उलट ती आपल्या सासूचा स्वयंपाक अगदी आवडीने चाखत माखत जेवायची आणि म्हणायची की आई, अहो या जेवणाला इतकी चव असते हे मला आत्ता समजलंय बघा. आजीला आणि बाबांना माझ्या आईचा प्रत्येक गोष्टीतला हा समजूतदारपणा फार आवडायचा. कुठलीही गोष्ट ती पटकन सांभाळून घ्यायची. तसंच तिचं आणि आमच्या गौरीचं पटकन सूतही जोडलं. माझ्या आईनं गौरीला तो इवलासा घास देण्याची सवय लावली. वत्सला आपल्या सासरी रमली, माहेराला विसरली, असा तिच्याबद्दल एक गैरसमज बाबांना आणि आजीला झाला होता. पण प्रत्यक्षात मात्र तसं नव्हतं. त्या दोघांनाही माहिती नव्हतं की दिवसभर हसत खेळत राहणारी त्यांची वत्सला रात्री सगळं जग झोपी गेलं की आपल्या कुटुंबाच्या आठवणीनं तळमळत राहायची आणि त्यावेळी तोंडात पदर कोंबून तिने दिलेले मूक हुंदके माझ्या गाढ झोपलेल्या बाबांनी कधी ऐकलेच नव्हते. जेवताना बोटं चोखणाऱ्या वत्सलेला आपल्या घरच्या त्या सुग्रास जेवणाची अनेकदा आठवण यायची. मंदाताई तर तिला अहोरात्र आठवणीच्या रूपानं छळत राहायच्या. कधीकधी रात्री अचानक ती एकदम उठून बसत असे. त्यावेळी तिला वाटायचं आपण आपलं घर आपल्या मंदाताईंना सोडून इथे का आलोय, कशासाठी आलोय आणि मग आत्ता आपली मंदाताई तिकडे काय करत असेल. अशा भावना तिला क्षणभर व्हायच्या. ती भयंकर अस्वस्थ होऊन जायची. पण त्यावेळी गाढ झोपलेल्या आपल्या पतीकडे तिची नजर गेली की त्या प्रश्नाचं तिला आपोआप उत्तर मिळत असे आणि मग ती हलकेच त्यांच्या कुशीत शिरायची आणि नंतर अगदी शांत होऊन झोपी जायची. अर्थात वत्सलाची ही द्विधा मनस्थिती दिवसभराच्या श्रमानं गाढ झोपलेल्या माझ्या आजीला आणि बाबांना जरासुद्धा लक्षात आली नव्हती. म्हणतात ना, रूप दिसे तसे ते नसे, कुणाचे हृदय कसे ते ठाऊक नसे, तसलाच हा प्रकार होता. वास्तविक या सगळ्या प्रकारात वत्सलाची काही चुकी नव्हती. चुकी असली तर ती फक्त तिच्या अल्लड वयाची होती. कारण त्यावेळी वत्सला अगदी 16 वर्षांची होती. आपल्या पतीवर ती देवाप्रमाणे प्रेम करायची. पण तरीही आपल्या माहेरच्या माणसांचा जिव्हाळा उरतोच ना. माणसाचं नेहमी असंच असतं. एखादी गोष्ट त्याला मिळाली की नंतर तो आपल्या हरवलेल्या गोष्टींची आठवण काढत राहतो. म्हणजे कुठूनही धड नाही. आमच्या वत्सलाचं सुद्धा तसंच झालं होतं. तिला अनेक वेळा वाटायचं आपल्या बाबांनी आपल्याला माफ करून आपल्याला पाहायला इथे यावं, मंदाताईंनी तिला हृदयाशी धरून कुरवळावं आणि रागानं का होईना पण कृष्णानं तिच्याकडे पाहावं. वत्सला रात्रीच्या त्या काळोख्या एकांतात आपल्या पतीच्या सान्निध्यात असतानासुद्धा आपल्या माहेरच्या आठवणीने अगदी व्याकुळ व्याकुळ होऊन जात असे आणि नंतर सगळ्यांच्या नकळत आपले डोळे ओले करत असे. पुढे आपल्या संसारात ती जरी रुळत गेली तसं तिला अभावितपणे वाटत राहिलं. कधीतरी आपल्या पतीनं आपल्याला जवळ घेऊन म्हणावं की वत्सले, तुला तुझ्या माहेरची आठवण येते, पण आता तू हे सगळं विसरून जा. माणसाच्या आठवणी फार वाईट असतात, त्या मनाला फार त्रास देतात. बघ आता मी आणि आई तुला आहोत ना. मला माहिती आहे माहेरच्या आठवणीनं तू व्याकुळ होतेस, पण धीर धर, एक दिवस हे सगळं संपून जाईल आणि ते सगळेजणं तुला भेटतील. पण नाही, हे असं कधी घडलंच नाही.
तिच्या प्रत्येक गोष्टीत सहभागी होणारा तिचा पती ह्या एका बाबतीत मात्र तिच्यापासून नेहमी दूर राहिला होता. निदान तिला तरी तसंच वाटत राहिलं होतं. रात्री माहेरवाशीण झालेली वत्सला दिवसा मात्र सासूरवाशीण होऊन दुहेरी जीवन जगत होती. तरी वत्सलेला आपण शंभूनाथशी लग्न केलं याचा कधीही तिळमात्र पश्चात्ताप झाला नव्हता. उलट त्याच्या निकटच्या सहवासानं त्याच्या अनेक चांगल्या स्वभावाचे पैलू तिला पाहायला मिळाले होते आणि ती त्याच्याकडे जास्तच आकर्षित होत गेली होती. फक्त त्याने आपल्या माहेराबद्दल थोडंसं बोलून आपल्या मनाला सांत्वन द्यावं एवढं एक मात्र तिला फार वाटत असे. वत्सलाच्या मनाला एकच खात राहिलं होतं. जेव्हा तिला त्या नोकराणीनं वधूच्या वेशात सजवलं आणि ती म्हणाली, ताईसाहेब लवकर करा नाही तर मुहूर्त टळेल, त्यावेळी ती सतत म्हणत राहिली होती, ताईला बोलव, माझ्या ताईला बोलव. नंतर तिला त्या नोकराणीनं आणि त्याच्या स्वयंपाकिणीनं घाईघाईनं लक्ष्मी देवळाकडे नेलं तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, मंदाताई लग्नाला येणार आहेत. परंतु त्या लक्ष्मी मंदिरात कोणीच आलं नव्हतं. वत्सलाला तेव्हा माहीत नव्हतं तिच्या बाबांनी तिच्या आईला आपल्या खोलीत कोंडून ठेवलं होतं. आणि जेव्हा वत्सला लक्ष्मी मंदिरात गेली असं त्यांना समजलं तेव्हा तिच्या दागिन्यांची पेटी प्रभूंच्या हातात देत त्या भयंकर मोठ्यानं रडत म्हणाल्या की अहो हे तिचं आहे, तिला द्या. शेवटी माझी पार्वती तिच्या शंभूला मिळाली. आणि नंतर त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यानंतर प्रभूंनी राजापूरची कागदपत्र वत्सलाकडे पाठवताना मंदाताईंनी दिलेली ती दागिन्यांची पेटीसुद्धा पाठवून दिली होती. त्यानंतर मंदाताई नेहमी आजारी असत आणि आपल्या लाडक्या पोरीकरता नेहमी रडत आणि इकडे वत्सला त्यांच्याकरता रडत राहिली होती. कधीकधी आपण ज्या गोष्टीची अपेक्षा करत असतो ती गोष्ट ध्यानीमनी नसताना अचानक घडते. आमच्या वत्सलेच्या बाबतीत अगदी तसंच झालं. इतके दिवस ती ज्या गोष्टीची आपल्या पतीकडनं अपेक्षा करत होती त्या अपेक्षापूर्तीचा दिवस शेवटी उगवला. त्या दिवशी कौसल्यामाई विहिरीजवळ पाय घसरून पडली. तिच्या पायाचा घोटा दुखावला गेला. आजी तिच्या त्या दुखऱ्या घोट्यावर काही झाडपाल्याचा लेप लावण्यासाठी बैलगाडीतून त्यांच्या घरी गेली होती. त्यावेळी घरात फक्त वत्सला आणि शंभू दोघंच होते. असा एकांत पहिल्यांदा त्या दोघांना मिळाला होता. माझी आई चहा करत चुलीजवळ बसली होती. तेवढ्यात तिथे बाबा आले आणि अचानक त्यांनी आईला आपल्या मिठीत घेतलं आणि हलकेच म्हणाले, वत्सला ते चहाचं राहू दे, चल आपण जरा वेळ अंगणात बसूया, आज मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. माझी आई हसत बाबांबरोबर अंगणात जाऊन बसली. माझी आई खुशीत होती. आज प्रथमच तिचा पती तिच्यासमोर मोकळा होऊन बसला होता. आई मान खाली घालून बसली होती. बाबा तिच्याकडे एकटक पाहत होते. त्यावेळी वत्सलाचे केस वाऱ्यानं उडून तिच्या तोंडावर येत होते. तिच्या डोळ्यांच्या सुंदर लांब पापण्या एखाद्या फुलपाखरानं आपले पंख मिटावेत तशा मिटल्या होत्या. तिच्या नाजूक ओठांवर एक हलकंसं स्मित तरळत होतं. लग्नापूर्वी पातळात शोभणारी वत्सला आता लुगड्यात भाबडी दिसत होती. खरं तर तिला ते लुगडं पेलवत सुद्धा नव्हतं. माझे बाबा हळुवारपणे तिला म्हणाले, वत्सला मला नेहमी वाटायचं तुझ्याजवळ बसून खूप गप्पा गोष्टी कराव्यात, पण कामाच्या गडबडीमुळे ते जमत नव्हतं. आणि नंतर ते एकदम भावना वेगानं आपले हात चोळत म्हणाले, वत्सला माझ्या मनात नेहमी एक शल्य टोचत असतं आणि आज ते मोकळेपणानं मला तुला सांगायचं आहे. आणि ते एकदम उठले, तिच्या जवळ बसले आणि म्हणाले, वत्सले अगं का तू माझ्यावरचा प्रेमाचा अट्टहास करून हे असं अळणी जीवन पत्करलंस? अगं सीता जेव्हा रामाबरोबर वनवासाला गेली त्यावेळी तिला तरी माहिती होतं की तिचा हा वनवास फक्त 14 वर्षांचा आहे, पण तुझा हा वनवास जन्मभराचा आहे आणि तो फक्त माझ्यामुळे तुला भोगावा लागतोय. तशी माझी आई हलकेच त्यांना म्हणाली, अहो तुम्ही चुकताय. सीता रामाबरोबर 14 वर्ष वनवासात नव्हती, ती स्वर्गसुखात होती. परंतु नंतर रामानं तिला दिला वनवास तो मात्र ती एकटी भोगत राहिली. पण मी मात्र माझ्या रामाबरोबर इथे स्वर्गसुखात आहे आणि मला सीतेसारखा एकटेपणाचा वनवास कधी भोगावा लागणार नाही. हे ऐकून बाबा हसत म्हणाले, अगदी प्रभूंची लेक शोभतेस बघ. नंतर आईच्या ध्यानीमनी नसताना बाबा तिला हवं तेच म्हणाले. ते म्हणाले, वत्सला मला माहिती आहे तू आमच्यापासून कितीही लपवलंस तरी तुला तुझ्या माहेरची, विशेषतः तुझ्या ताईची फार आठवण येते. वत्सला तुझ्या डोळ्यात आपल्या मायेच्या माणसांना गमावल्याचं दुःख मला अनेकदा स्पष्टपणे दिसलं आहे. जेवताना मध्येच थबकणारा तुझा हात
तुला तुझ्या घरच्या सुग्रास जेवणाची आठवण करून देतो हे मला माहिती आहे, आणि सकाळी तुझ्या गालावरचे सुकलेले अश्रू मला नेहमी मी तुझा अपराधी असल्याची जाणीव करून देतात. माझ्या आईलासुद्धा हे सगळं माहिती आहे, पण तुझ्या वडिलांमुळे आम्ही तुला तिथे नेऊ शकत नाही गं. वत्सले, या सगळ्या गोष्टींबद्दल मला क्षमा कर तू. माझी आई बाबांकडे बघत राहिली. तिला वाटलं आपल्या पतीला आपण ओळखण्यात किती चूक केली आहे. त्यांनी तर तिचं मन केव्हाच ओळखलं होतं. आई एकदम रडत बाबांच्या कुशीत शिरली आणि म्हणाली, अहो तुम्हीच मला क्षमा करा. तुम्ही माझ्या इतके जवळ होतात की माझ्या हृदयाची कंपनं तुम्हाला जाणवली होती, आणि हे मला मात्र कधीच कळलं नाही हो. माझ्या बाबांनी तिला अगदी आपल्या हृदयाजवळ घट्ट धरलं, आणि त्या क्षणी शंभूच्या त्या वत्सलेला जाणवलं की तिचा पती काही देखील न बोलता तिच्या समीप होता अगदी, आणि बाकी सगळेजण, तिचं माहेर तिच्यापासून दूर दूर गेलेलं होतं. या घटनेनंतर माझी आई कधी रात्री उठून आपल्या माहेरच्या आठवणीनं रडली नव्हती, पण कधी दूरच्या त्या मायेच्या आठवणीनं तिच्याही नकळत येणारे ते अश्रू ती थोपवूसुद्धा शकली नव्हती. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.